नमस्कार, तुम्ही पाहता आहात अपडेट कट्टा. PM किसान सन्मान निधी योजनेविषयी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. यामध्ये PM किसान सन्मान निधी योजनेसाठी आता KYC बंधनकारक करण्यात आली आहे आणि KYC मोबाईलवरून कशाप्रकारे करायचे, त्यानंतर KYC झाल्यानंतर आपणास काय करायचे आहे याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू. त्या अगोदर थोडंसं आपण शासनाचं एक पत्र बघून घेऊ, ज्यामध्ये आपण बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचं हे पत्र आहे, ज्यामध्ये आपण बघू शकता PM किसान योजनेअंतर्गत वार्षिक KYC प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. म्हणजे आपल्या कृषी विभागाकडून केंद्र शासनाचं हे पत्राचा संदर्भ घेऊन हे संबंधित पत्र निर्गमित केलं आहे, ज्यामध्ये आपण बघू शकता की पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जाते PM किसान सन्मान निधी योजनेमधून आणि यापूर्वी 22 हप्ते वितरित झाले आहे आणि यामध्ये काही लाभार्थ्यांना 22वा हप्ता देखील यामध्ये मिळालेला नाही आणि त्याच अनुषंगाने ज्या लाभार्थ्यांना 22वा हप्ता वितरित झाला नाही किंवा आपल्याला आता येणाऱ्या काळात जुलैमध्ये एक हप्ता वितरित केला जाऊ शकतो, त्यापूर्वी आपणास वार्षिक KYC यांना 30 जूनच्या अगोदर KYC पूर्ण करणे आहे. यामध्ये पत्र आपण बघू शकता. KYC मोहीम दिनांक 30 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्याबाबत केंद्र शासनाने या पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत. हे पत्र आपण सविस्तर वाचून घ्या. आता यामध्ये KYC कशा प्रकारे करायची, तर KYC आपण जवळच्या CSC सेंटरवर जाऊन देखील KYC पूर्ण करू शकता किंवा आपल्या मोबाईलवरूनच 1-2 ॲप्लिकेशन आहे. एक PM किसान सन्मान निधी योजनेचं आहे आणि दुसरं एक आधार IDचं आहे, ज्याद्वारे आपण आपलं KYC मोबाईलवरूनच अगदी सहज पूर्ण करू शकता. यामध्ये आपण बघितलं ना, हे शासनाचं पत्र आहे. चला आता मोबाईलवरून KYC कशी करायची तेच बघू, ज्यामध्ये आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअरवरती आल्यानंतर PM किसान GOI असं सर्च करा. या आपण आपले ॲप्लिकेशन बघू शकता आणि दुसरं एक ॲप्लिकेशन आहे आधार फेस RD असं सर्च करा, जे की स्क्रीनवर मी दाखवलं आहे, किंवा या ॲप्लिकेशनची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे 2 ॲप्लिकेशन मोबाईलवरती इन्स्टॉल केल्यानंतर आपण अशा प्रकारे आता PM किसान सन्मान निधी योजनेचं हे ॲप्लिकेशन आहे, ज्याला वाईल युजिंग द ॲप ही परमिशन द्या. ही परमिशन दिल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं ॲप ओपन होईल. यामध्ये आपण बघू शकता आपली भाषा निवडून घ्या. भाषा निवडल्यानंतर येथे 2 पर्याय आहेत, ज्यामध्ये अपडेट मोबाईल नंबर आहे आणि लॉग इन आहे. तर आपण डायरेक्ट लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे बेनिफिशरी यावरती लॉग इनवरती क्लिक करा. बेनिफिशरी लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 2 पर्याय आहेत, ज्यामध्ये रजिस्टर ID पण टाकून आपण लॉग इन करू शकता किंवा आपला आधार नंबर टाकून देखील आपण येथे लॉग इन करू शकता. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या लाभार्थ्यांचं येथे लॉग इन करताना डेटा नॉट फाउंड असं जर एरर येत असेल, तर याचा अर्थ आपण या योजनेसाठी अपात्र आहात. अशा प्रकारे त्यानंतरच आपलं डेटा नॉट फाउंड येईल किंवा जे लाभार्थी या अगोदर ज्यांचा मोबाईल नंबर अपडेट नाही त्यांचं देखील लॉग इन होणार नाही. परंतु बऱ्यापैकी सगळ्याच लाभार्थ्यांचं म्हणजे आपल्या आधारला मोबाईल नंबर रजिस्टर आहे, त्यामुळे काही अडचण तर येणार नाही. आणि काही अडचण जर आली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. यामध्ये आता आपला आधार नंबर एंटर केल्यानंतर फेशियल KYC लॉग इन यावरती क्लिक करा. आपला आधार नंबर टाकून त्यानंतर येथे टिक करून स्कॅन फेस यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे 2 ॲप्लिकेशन दिसत आहे, ज्यामध्ये आपणास आधार फेस RD याला क्लिक करायचं आहे, कारण तेच ॲप्लिकेशन आपण अगोदर इन्स्टॉल केलेलं आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं आपला चेहरा यामध्ये स्कॅन करायचा आहे. चेहरा स्कॅन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे KYC हॅज बीन कम्प्लिटेड सक्सेसफुली अशा प्रकारचं एक स्टेटस दिसेल, म्हणजे आपली KYC पूर्ण झाली आहे. आता ज्या लाभार्थ्यांना मोबाईलवरून KYC पूर्ण करता येईल त्यांनी मोबाईलवरून KYC पूर्ण करा, किंवा ज्यांना मोबाईलवरून KYC पूर्ण करता येणार नाही त्यांनी 30 जून 2026 पूर्वी आपली KYC जवळच्या CSC सेंटरवरती जाऊन आपली KYC पूर्ण करून घ्या. चला याबद्दल आपली काही शंका असेल, काही अडचण असेल तर नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला, धन्यवाद.